शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। आषाढी वारीत सहभागी दिंडी व वारकऱ्यांच्या नियोजनासाठी त्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी प्रत्येक दिंडीने त्यांच्या सोबत निघालेल्या वारकऱ्यांची संख्या मुक्कामाच्या ठिकाणीच माहिती नगरच्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे 25 जनपूर्वक कारवाई म्हणजे नियोजन करणे सोपं जाईल असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। तसेच यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता वारकरीतील प्रवासादरम्यान वारकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने व जबाबदारीने वापर करण्याचे आवाहनही पालकमंत्री विखे पाटील यांनी केले आहे। मोठा आर्थिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत व्यावसायिक गुंतवणुकीच्या नावाखाली एका तरुणाची तब्बल 5,98,999 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी 3 जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 30 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे। विनीत व्ही नवीन SLR जा ए अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। जुन्या भांडणाची कुरापत काढून गुंडेगाव येथे एका सामान्याच्या वस्तीवर दगडफेक करत मारहाण केल्याची घटना समोर आली। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि ॲट्रॉसिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशाल भिकाजी भोसले यांनी गुरुवारी फिर्याद दिली आहे। बुधवारी रोजी सकाळी घटना घडली। बाबासाहेब एकनाथ कोतकर, अशोक हरिभाऊ कोतकर, राहुल विठ्ठल कोतकर गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींचे नाव आहेत। पुणे जिल्ह्यात अलीकडेच घडलेल्या विषारी दारू हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांवर राज्य उत्पादक शुल्क विभागाने धडक छापेमारी सुरू केली आहे। गेल्या 18 दिवसांपासून 279 ठिकाणी छापे घालून 72,65,552 रुपयांची दारू जप्त केली आहे। नगर कल्याण रस्त्यावरील कवडे मळा येथे घरासमोर झोपलेल्या तरुणाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून करण्यात आला। या खुनाची अवघ्या 12 तासात उकल करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दहेरे शिवारातून 4 जणांच्या मुसक्या आवळल्या। जमिनीच्या वादातून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। लक्की उर्फ बाबा राहुल वैराळ, करण विशाल शिंदे, गणेश उर्फ गणी बाबा मनोज चावरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।